तर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आपल्या सोबत आहेत। अभिमन्यूजी, एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीसांची विनंती सुद्धा बघायला मिळते, काय नेमकी चर्चा झालेली आहे, यावर तोडगा नेमका कसा निघू शकेल? आज सकाळीच मी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली। संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मागण्या जे पुण्यामध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्या भावना मी माननीय देवेंद्रजीकडे पोहोचवल्या। ते सीएम ऑफिसलाही सकाळी संपर्क केलेला आहे। सीएम साहेब पण मला आल्यानंतर वेळ बोलवले आहेत घरी वर्षावरती, मी त्यांनाही भेटणार आहे। दरम्यान देवेंद्रजींनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं, विद्यार्थ्यांची बाजू मी पूर्णपणे मांडली आहे। देवेंद्रजींनी आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली आहे की विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरता यामध्ये कृषीच्या 258 जागा कशा ऍड करता येईल। अभिमन्यूजी, खरं तर मोठ्या संख्येने विद्यार्थी आपण जमलेले बघितलेले आहेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा आहे। तर तारखांबाबत नेमकं काय यामध्ये तोडगा निघू शकेल? एमपीएससीची अशी चूक झालेली आहे, ज्यावेळेस एमपीएससी तारीख घोषणा करते त्यावेळेस त्यांनी हे तपासलं पाहिजे होतं की कुठं ओव्हरलॅप होतंय का। तर ऑलरेडी आधी पीएससी परीक्षा प्री शेड्यूल्ड आहे, त्यांची रिशेड्यूल्ड आहे। म्हणजे 11 जुलैची परीक्षा आपण 25 ऑक्टोबर ह्याला घेतली, आपण ऑगस्टला। त्यावेळेस 25 ऑगस्ट तारीख निश्चित करतानाच एमपीएससीने पाहिलं पाहिजे होतं की त्यामध्ये राज्याच्या केंद्राच्या कुठल्या परीक्षा आहेत का। ती एमपीएससी चूक आहे, ती त्यांच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळं दुरुस्ती करायची सूचना माननीय देवेंद्रजींनी केलेली आहे, विनंती केलेली आहे। शेवटी एमपीएससी स्वायत्त आयोग आहे, त्यांना आपण विनंती करू शकतो। आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आणि मला शिक्षण सरांनी हे सांगितलं की आता आम्ही सीएम साहेब मिळूनच आहोत। संपूर्ण विषय माननीय अजितदादांनी सीएम साहेब आता विमानामध्ये चर्चा करणार आहेत आणि त्याच्यावर बिलकुल तोडगा पूर्ण निघालेलाच आहे। एमपीएससीनं आम्हाला आश्वस्त केलेलं देवेंद्रजींना की आता 4 वाजता बैठक घेतो। मला वाटतं बैठक चालू झाली असावी किंवा बैठक चालू होईल। आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत एमपीएससी काहीतरी निर्णय करेल आणि माझी अपेक्षा आहे की कमीत कमी 1 महिना आणखी वर्ष पुढे जाईल आणि कृषीच्या जागा ऍड होण्यासाठी आम्ही पुन्हा आग्रह धरतोय। आज संध्याकाळी साधारण 9:30-10 वाजता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे, त्याचबरोबर पुन्हा माननीय आयोगाशी बोलणार आहे। खरं तर 25 तारखेला ही परीक्षा आहे, अवघे 4च दिवस राहिलेले आहेत। विद्यार्थ्यांची तसा काही संपर्क झालाय का किंवा अधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, विद्यार्थ्यांचा माझा रोजचा संपर्क आहे। मला रोज सगळे हजारो लोक ट्विटर फॉलो करतात। मला आता माझं व्हॉट्सअप फुल झालंय त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामुळे। त्याच्यामुळेच मी आज सकाळी त्याच विषयासाठी आज आलो। मी सीएम साहेबांनी वेळ मागितली होती, पण सीएम साहेब रत्नागिरीला गेले, सीएम साहेब संध्याकाळची वेळ मागितली। दादाशी माझं सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे, देवेंद्रजींची प्रत्यक्ष भेट झाली आहे, मी ट्विट पण केलेलं त्या विषयामध्ये। आणि विद्यार्थ्यांनी त्याचा श्वास सोडावा आणि अभ्यासाला लागावं, निर्णय त्याच्यासारखा होईल अशी मला 100% शाश्वती आहे। तो निर्णय होईपर्यंत आपण झाडा म्हणणं बरोबर नाही, शेवटी एमपीएससी स्वायत्तता आहे। एमपीएससी लेट द एमपीएससी डिसाइड। निश्चित धन्यवाद अभिमन्यूजी, तुम्ही पुढारींशी संवाद साधलात। तर अभिमन्यू पवार यांनी सांगितलेलं आहे संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल अशा प्रकारचं त्यांनी विद्यार्थ्यांना विश्वास सुद्धा दिलेला आहे।